टीईटी विरोधात राज्यभरातले शिक्षक आक्रमक झालेले आहेत। टीईटी विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। टीईटी सोबतच शिक्षकांना जे बाहेरील कामं आहेत त्या विरोधात जर आपण पाहिलं तर शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेले आहेत। अनेक मागण्या ज्या आहेत त्या या संपूर्ण या ठिकाणी शिक्षकांच्या पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहेत। टीईटी रद्द करा, शाळेच्या बाहेरचे जे कामं दिलेले आहेत शिक्षकांना ते बंद करा, शाळांचं खाजगीकरण थांबवा, अशा मागण्यांसह जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिक्षक जे आहेत ते सध्या अमरावतीमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत। अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण मोर्चा काढला जातो आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत ते शिक्षक सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत तर आपण पाहिलं तर संपूर्ण शिक्षकांच्या आहेत। घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहेत। टीईटी रद्द झाली पाहिजे अशी मागणी जर आपण पाहता या ठिकाणी शिक्षकांच्या वतीनं केली जात आहेत। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, काय सांगणार, तुम्ही सहभागी झालेले आहे, काय मागणी आहे? सर्वात पहिले तर आमची टीईटी रद्द झाली पाहिजे आणि बीएलओची कामं आमची रद्द झाली पाहिजे। आमची नियुक्ती विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे, तर आम्हाला अध्ययनाचंच काम करता आलं पाहिजे। बाकीचे जे इतर कामं आहे ती रद्द करण्यात यावी। कुठले कामं तुमच्यावर आत्ता लादल्या गेलेले आहेत? आमच्याकडे बीएलओ, जनगणना, नंतर ठीक आहे मतदान म्हणून राष्ट्रीय कार्य आहे, पण बाकीचे जे कामं आहेत कार्यालयाने सोपवलेली जे कागद आहेत हे कागद सगळे बंद झाले पाहिजे आणि शिक्षणाचंच काम केलं गेलं पाहिजे। आणि SIRचं जे काम नवीन आलेलं आहे ते पण बंद झालं पाहिजे। शाळा घेऊन दुपारी त्यांचं काम करा म्हणत आहे आम्हाला। आपण बघू शकतो ताण शिक्षकांवर वाढलेला आहे, त्यामुळं जर आपण पाहिलं तर त्यांना विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही। समजा काय सांगणार, मोर्चा काढलेला आहे तुम्ही, काय मागणी आहे? आमच्या मागण्या सरळ आहे की बीएलओचे जे कामं आम्हाला लावलेले आहे, जे अशैक्षणिक काम आहे ते अशैक्षणिक कामं आमचे बंद झाले पाहिजे। त्यानंतर जे सेवेत शिक्षक आहे त्यांना टीईटीची अट रद्द केली आहे, ती टीईटीची अट रद्द केली पाहिजे। कारण शिक्षक हा शिकवतो, अध्यापन करतो आणि अशैक्षणिक कामे करतो। एवढे अशैक्षणिक कामे केल्यानंतर तो टीईटीची परीक्षा पास करू शकतो, परंतु विनाकारण अशैक्षणिक कामाचा बोजा लावून मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा हा शासनाचा मागे हेतू आहे। आणि म्हणून आम्हाला शिकू द्या। जे शिक्षक शिकवण्यासाठी ज्यांचं काम आहे, ज्यांचं अध्यापनाचं काम आहे, त्यांना अध्यापन न करता टीईटीची निकष लावणे, बीएलओ सारखे जे प्रत्यक्ष निवडणुकीचे काम आम्हाला द्या ना। तुम्ही बीएलओचे काम आम्हाला कशाला देता? बीएलओसाठी शिक्षण विभागच तुम्हाला दिसतो का? बाकीचे विभाग दिसत नाही का? बाकीच्या विभागामध्ये हजारो कर्मचारी आहे, त्यांना तुम्ही वेटीस न धरता नुसतं शिक्षकांना वेटीस धरता। कोणतेही अशैक्षणिक काम असलं का शिक्षकांना सांगा, हे आता चालणार नाही। आम्हाला मराठी शाळा जर शिकवायची असेल, आम्हाला मुलांना शिकू द्या। आमचे मुलं शाळेत गेल्यानंतर आज आम्हाला विचारतात, सर तुम्ही शाळेत का बरं असे येत नाही? दुःख वाटतंय। भलाही तुम्ही आमच्याकडनं परीक्षा घेता, सगळं घेता, पण शासन कुठेतरी आम्हाला एक वेगळ्या वळणावर आणत आहे। आमची परीक्षा पाहत आहे, आमच्या शिक्षकांना बदनाम करत आहे। आम्ही मेरिटवाले मुलं आहो, खंत वाटते आम्हाला की आमचे मुलं इथं शिकू न देता शासन आमच्यावर अन्याय करत आहे आणि तो अन्याय आम्हाला मान्य नाही। शासन आमच्यावर अन्याय करते आणि तो अन्याय आम्हाला मान्य नाही असं शिक्षकांनी म्हटलेलं आहे। टीईटी विरोधात जर आपण पाहिलं तर आज शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत, सोबतच शाळाबाहेर जे कामं शिक्षकांना करावे लागते त्या विरोधात देखील शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।